आज मी बनवणार आहे पनीर मसाला। तर चला त्याच्यासाठी मी तुम्हाला दाखवते त्यासाठी मसाला काय काय घेतलेला आहे। कांदा, टमाटर, हिरवी मिरची, काजू, पनीर, वाटाणा, आलं लसूणची पेस्ट। चला तर मग आपण याच्यामध्ये हा मसाला वाटून तयार करून घेऊया। हां, त्यासाठी मी कांदा, ही झटपट होणारी रेसिपी आहे, मी तुम्हाला ही झटपट कशी होते ते दाखवणार आहे। टमाटर टाकला आहे मी याच्यामध्ये, काजू थोडेसे टाकलेले आहे, याच्यामध्ये 2-3 हिरवी मिरची टाकते आणि मी आलं लसूणची पेस्ट एकदम कमी टाकायची याच्यामध्ये, कारण ह्याचा टेस्ट भरपूर येतो आलं लसूणच्या पेस्टचा या भाजीमध्ये, तर खूप कमी वापरायची। चला आपण याला वाटून घेऊया। हे बघा मी एकदम स्मूथ पेस्ट केलेली आहे। चला तर मग आपण बनवूया पनीर वाटाणा मसाला। तर कढई गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये मी तेल टाकते। तेल तापलं त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकायचे, जिरे आपले तडतडले आहे, त्याच्यामध्ये आपला हा मसाला टाकूया। हा बघा मसाला असा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आपल्याला तेलामध्ये। एकदम फटाफट होती ही रेसिपी, तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा कशी होते, काय होते, कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा। हे बघा मसाला आपला फ्राय झालेला आहे, त्याला तेल सुटलेलं आहे, तर आपण त्याच्यामध्ये बाकीचे मसाले ॲड करूया। कश्मीरी लाल मिरची पावडर, थोडंसं मीठ, हळद, व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं। इथे मी गरम मसाला थोडासा टाकते, गरम मसाला टाकला की लगेच फिरवून घ्यायचं। इथं मी पनीर आणि वाटाणा टाकलेला आहे, ते पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। मी फिरवून झालं की मग याच्यामध्ये पाणी ओतायचं। पाणी थोडंसं तुमच्या हिशोबाने टाका, तुम्हाला जशी ग्रेव्ही पाहिजे असेल तशी। हे बघा मस्त असं झालेलं आहे, अजून झालं नाही, म्हणजे शिजायचं बाकी आहे, थोडंसं शिजवलं ना। तर ना मी इथं पनीर ठेवले 2-3 तुकडे, तर मी आहे ना त्याला आहे ना असं कुस करून थोडंसं टाकते, म्हणजे याची चव ना अजून छान होऊन जाते। हे टाकल्याने ना खूप छान चव येते पनीरच्या भाजीला। इथं ना मी थोडीशी कस्तुरी मेथी पण टाकते। कस्तुरी मेथी टाकली की ह्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं। त्याला झाकण ठेवून शिजून घ्यायचं। बघूया इथं झालंय का भाजी आपली। मस्त अशी ग्रेव्ही झालेली आहे। भाजी आपली आता तयार आहे। चला तर मी तुम्हाला सर्व करून दाखवते। हे बघा भाजी खायला तयार आहे आपली।
पनीर मसाला. चला तर मग लाईक शेअर सबस्क्राईब बाय.